Okay. In previous lecture, we discuss about atomic and ionic radii, and then variations of that atomic and ionic radii in a period of modern periodic table or in a group of modern periodic table. म्हणजे आपण मागील लेक्चरमध्ये ॲटॉमिक आणि आयनिक रेडिया पिरियडमध्ये त्याचं व्हॅरिएशन कसं झालं आणि ग्रुपमध्ये त्याचं व्हॅरिएशन कसं झालं याबद्दल आपण माहिती घेतली. ओके, नाउ इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट पिरियडिक प्रॉपर्टी विच इज आयोनायझेशन एनर्जी. बघा, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण एक अत्यंत महत्वाची अशी महत्वपूर्ण एक पिरियडिक प्रॉपर्टी आपण त्या एलिमेंटची स्टडी करणार आहोत या पिरियडिक टेबल मधल्या. म्हणजे 118 जे एलिमेंट त्या पिरियडिक टेबल मध्ये आहे त्यांची, तर त्यातली ती महत्वाची प्रॉपर्टी जी आहे ती आहे आयोनायझेशन एनर्जी अँड विच इज ऑल्सो नोन ॲज अ आयोनायझेशन पोटेन्शियल. आयोनायझेशन पोटेन्शियल. ओके, that means in this lecture we will discuss about ionization energy or ionization potential. Okay, this is the most important periodic property. Now you know that myself, Dr. Suryakanth Boru. Now this is a periodic table. Now in that periodic table, total 118 elements are present. Now discuss the periodic property of the elements one by one. Now in first case we discuss about the atomic and ionic radii. Now in second case, that means in second most important periodic property which is the ionization potential or ionization energy. ओके, आता आपण बघा, हे तुम्ही कदाचित माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला 11वीला किंवा 12वीला आयोनायझेशन पोटेन्शियल बद्दल माहिती घेतली. पिरियडिक प्रॉपर्टी नावाचा आय थिंक एक 11thला एक युनिटच आहे, 11वीला एक महत्वाचं युनिटच आहे पिरियडिक प्रॉपर्टी नावाचं. तर त्यामध्ये तुम्ही या प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहेत. ॲटॉमिक रेडिया, आयोनिक रेडिया, आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, अशा प्रकारच्या पॉईंट्स तुम्ही त्यामध्ये ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, ऑक्सिडेशन स्टेट वगैरे. तर त्याच प्रॉपर्ट्या या ठिकाणी आपल्याला स्टडी करायच्या आहेत, शिकायच्या आहेत. त्यामध्ये काही फरक असणार नाही, लक्षात घ्या. फक्त या ठिकाणी थोडीशी त्याची लेंथ काय असेल वाढवलेली असेल, म्हणजे याची इन्फॉर्मेशन थोडी जास्तीची असेल आणि महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन असेल. ओके, नाऊ तर आता आपण महत्वाचा पॉईंट कालच्या थोडंसं डिस्कस करतो, की कारण त्यावरच डिपेंड हे पुढचे सर्व पॉईंट्स आहेत. ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियावर. ॲटॉमिक आणि आयोनिक रेडिया म्हणजे ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज यावरच पुढचे सर्व प्रॉपर्टी डिपेंड्स आहेत. मग ती आजची जी आपण स्टडी करणार आहोत आयोनायझेशन पोटेन्शियल, ही सुद्धा प्रॉपर्टी या ॲटॉमिक रेडियावरच म्हणजेच ॲटॉमिक साईजवरच अवलंबून आहे. ओके, मग आता आपण ॲटॉमिक आणि आयोनिक साईज बद्दल थोडीशी माहिती घेऊ. तर ॲटॉमिक आणि आयोनिक साईज मध्ये आपण काय म्हटलं होतं पहा, पर्टिक्युलर इन पिरियडच्या बाबतीत ॲटॉमिक रेडियाबद्दल आपण काय बोललो. ॲटॉमिक रेडिया जी आहे पिरियडमध्ये, तर ती आपण काय सांगितली, त्याची जी व्हॅल्यू आहे, इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, that means from example in second row or second period, if we move from lithium to fluorine, म्हणजे लेफ्ट टू राईटला जर आपण मूव्ह होत असेल, सॉरी लेफ्ट टू राईटला जर आपण मूव्ह होत असेल, जात असेल, तर अशा वेळेस या ॲटॉमिक रेडिया आहे ते ॲटॉमिक रेडियस काय होतं, डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. जो ते इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, जरी त्याचा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत असला तरी. आता असं का झालं, का होतं अशामुळं, कारण तो इन्क्रीजिंग जो ॲटॉमिक नंबर आहे, इन्क्रीजिंग जो एक इलेक्ट्रॉन आहे, तो त्याच ऑर्बिटमध्ये आहे, त्याच सेलमध्ये आहे. देयर इज नो इन्क्रीजिंग नंबर ऑफ सेल, सेलचा नंबर इन्क्रीज झाला नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जी रेडियस आहे, ॲटॉमिक रेडियस आहे, ती मात्र बदललेली नाही, उलट ती काय झाली, कमी झाली. कशामुळे कमी झाली हे काल आपण बघितलं, ड्यू टू इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे. व्हाय? बिकॉज ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, number of proton increases, because atomic number is nothing but the total number of proton present in the nucleus of an atom. म्हणजे ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहे त्यावर अवलंबून त्याचा तो ॲटॉमिक नंबर आहे. मग ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली, प्रोटॉनची संख्या वाढली म्हणजे न्यूक्लियसवरचा चार्ज वाढला, चार्ज वाढला म्हणजे लास्ट जो इलेक्ट्रॉन आहे, शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स शेलचा जो इलेक्ट्रॉन आहे, त्याला बाइंड जे आहे, त्याला अट्रॅक्शन करण्याची पॉवर जी आहे ती इन्क्रीज झाली. दॅट्स वाय ॲटॉमिक रेडिया डिक्रीजेस. क्लिअर? हे कुठे म्हटलं आपण, हे रो मध्ये किंवा पिरियड मध्ये. इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे आपण लेफ्ट कडून राईट कडे गेलं की ॲटॉमिक रेडिया डिक्रीज झाली. व्हॉट अबाउट इन इन ग्रुपमध्ये काय होतं, किंवा त्या कॉलम मध्ये काय झालं, टॉप टू बॉटम जर मूव्ह झालं
तर ती डिक्रीज झाली की इन्क्रीज झाली. तर इथं बघ काय म्हटलं आपण, इफ वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन मॉडर्न पिरियडिक टेबल इन द ग्रुप और इन कॉलम, देन व्हॉट हॅपन, देन ॲटॉमिक रेडिया इन्क्रीजेस. ॲटॉमिक रेडिया काय झाली मात्र इन्क्रीज झाली. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपल्याला तर आपण हा दुसरा जो रो आहे, सेकंड ए रो नाही, सेकंड ए हा जो ग्रुप घेतला आपण, बेरिलियम टू बॅरियम, तर ही काय झालं, बॅरिलियम टू बॅरियम जसं जसं आपण चाललोय समोर तसं तसं काय होईल, त्याची ॲटॉमिक रेडिया इन्क्रीज झाली. फॉर एक्झाम्पल बेरिलियमच्या केसमध्ये त्याची जी साईज आहे ती आहे 90 पिकोमीटर, 90 पिकोमीटर ही एवढी त्याची रेडियस आहे, ॲटॉमिक रेडियस कशाची, बेरिलियमची. आणि तीच जर आपण बॅरियमची जर घेतली तर 198 198 पिकोमीटर एवढी रेडियस आहे. म्हणजे काय झालं, रेडियस टॉप टू बॉटम इनक्रीज, जसं डाऊनवर्ड साईडला आपण जातोय वरतून तसं त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. क्लिअर? ओके. आता आजचा पॉइंट आपण महत्वाचा, आयोनायझेशन पोटेन्शियल और आयोनायझेशन एनर्जी. Ionization energy here, name itself suggests ionization. That means you have to form ion, and particularly you have to form a cation. To form cation, okay. म्हणजे आयोनायझेशन होण्यासाठी, कॅटायन फॉर्म होण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी, सरळ सरळ त्याला म्हणायचं आयोनायझेशन एनर्जी. पण आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला असा येतो, हाऊ फॉर्म कॅटायन. कॅटायन कसा फॉर्म होईल, एखाद्या ॲटमचं कन्व्हर्शन कॅटायन मध्ये होत आहे तर कसं होईल, इलेक्ट्रॉन गेन केल्याने होईल की इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्याने होईल, कोण सांगतं? इलेक्ट्रॉन रिमूव्ह. व्हेरी गुड, इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्याने. नाईस. ओके. म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलं तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, कॅटायन होईल. म्हणजे ती जी प्रोसेस आहे तिला काय म्हणू आपण, आयोनायझेशन. म्हणजे इथं बघा डेफिनेशन पाहू आपण अगोदर. हे बघा आयसोलेटेड गॅसियस ॲटम आहे, एम स्टँड फॉर एक ॲटम, गॅसियस आहे म्हणून जी लिहिलं इथं. आता याला काहीतरी एनर्जी प्रोव्हाइड केली आपण, त्यातला जो व्हॅलन्स सेल मधला किंवा आउटरमोस्ट सेल मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, हे बघा इकडे, आणि याचं रूपांतर झालं पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजे तो कॅटायन मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे इथे काय झालं, याचं आयोनायझेशन झालं. आयोनायझेशन मीन्स द प्रोसेस इन विच टू फॉर्म आयॉन्स. अशी प्रोसेस की ज्यामध्ये, किंवा अशी रिॲक्शन की ज्यामध्ये आयॉन्स फॉर्म होतात, त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं, आयोनायझेशन. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, आयोनायझेशन. दॅट मीन्स हिअर आयोनायझेशन टेक प्लेस. सो amount of energy required for that ionization is known as the ionization energy or ionization potential. Clear? आता आपण ऍक्च्युअल डेफिनेशन कडे बोलू. डेफिनेशन मध्ये काय म्हणलं बघा, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन, कुठला, ऑफ एन आयसोलेटेड गॅसियस ॲटम ऑफ द एलिमेंट ऑफ एन एलिमेंट इन इट्स ग्राउंड स्टेट टू फॉर्म कॅटायन is known as ionization energy or ionization potential. बघा परत रिपीट करतोय आपण, त्याचे ब्रेकिंग सुद्धा करून तुकडे करून समजून घेऊ. काय म्हटलं, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, शब्दशः असे की अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, अमाऊंट ऑफ एनर्जी पाहिजे, किती अमाऊंट ऑफ एनर्जी पाहिजे किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड आहे पाहिजे, कशासाठी, टू रिमूव्ह करण्यासाठी. काय रिमूव्ह करण्यासाठी, आउटर मोस्ट सेल किंवा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट सेल मधला किंवा व्हॅलन्स सेल मधला कुठला, एखाद्या आयसोलेटेड गॅसियस ॲटम मधला. आता असं काय म्हटलं, कारण गॅसियस ॲटम हा सेपरेट असतो. आयसोलेटेड गॅसियस ॲटम हा आयसोलेट केलेला गॅसियस ॲटम हा सेपरेट का, असं का नाही लिहिलं इथं की सॉलिड किंवा एखाद्या लिक्विड मधला, असं का मी म्हटलं गॅसियस का म्हटलं, याचा अर्थही समजून घ्या. हे तेवढं समजण्यासाठी खूप महत्वाचं आहे, पण तेवढं त्याचं आपण एखाद्या वेळेस लिहिलं का नाही लिहिलं का तर तो ऍडजस्टमेंट होईल. परंतु मिनिंग त्याचा समजून घ्या की व्हाय हिअर गॅसियस शब्द का टाकला असेल इथे, हे समजून घ्या. तर त्याचा अर्थ असा आहे की जर आपण लिक्विड घेतलं, याचा अर्थ काय, त्या ॲटम सोबत खूप साऱ्या इतर ॲटम असोसिएट असतात, त्याच्या सोबत असतात. उदाहरणार्थ सॉल्व्हंटचे ॲटम, लिक्विड कसं तयार होईल, तो सोल्युशन कसं तयार होईल, सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर. म्हणजे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल त्याच्यासोबत असोसिएट असतात, मग म्हणून आपल्याला जमेल का मग ते, म्हणजे सेपरेट ॲटम राहील कधी देतो नाही, म्हणून गॅसियस टाकला. सॉलिडच्या बाबतीतही तसंच आहे, सॉलिडच्या बाबतीतही तोच आहे की ती सॉलिडच्या केसमध्ये त्याच्यासोबत इतर मॉलिक्युल्स, इतर ॲटम सुद्धा असोसिएट असू शकतात, पॉसिबिलिटी. म्हणून इथे शब्द टाकला आयसोलेटेड गॅसियस ॲटम, आयसोलेटेड गॅसियस ॲटम ऑफ अन एलिमेंट इन इट्स ग्राउंड स्टेट, त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये, नॉट इन एक्साइटेड स्टेट, ग्राउंड स्टेटमध्ये, ओके, टू फॉर्म कॅटायन. आणि तो काय फॉर्म करेल, कॅटायन फॉर्म करेल. ओके, दिस amount of energy is known as, or that amount of energy required is known as a ionization energy. पुन्हा एकदा टोटल याच्यामध्ये वाचतोय बघा, amount of energy required to remove valence cell or outermost cell electron from an isolated gaseous state
of atom of an element in its ground state to form cation is known as ionization energy, or which is also known as the ionization potential. क्लिअर? कळाला तुम्हाला इथे? आता बघा याला काय म्हणते, इट इज रिप्रेझेंटेड ॲज, मग आयनेशन एनर्जी किंवा आयनेशन पोटेन्शियल कसे रिप्रेझेंट करतात? ते जनरली आपण आयनेशन एनर्जीला शॉर्ट फॉर्म मध्ये आय आणि आयनेशन पोटेन्शियल त्याला म्हणतो ना आपण, त्याला IP असं होतात. म्हणून बरेच वेळेस विचारतात व्हॉट द IP व्हॅल्यू ऑफ कार्बन, व्हॉट द IP व्हॅल्यू ऑफ बेरियम, असं बऱ्याच वेळेस आपण चर्चा करतो. IP व्हॅल्यू इज नथिंग बट आयनेशन पोटेन्शियल. IE इज नथिंग बट आयनेशन एनर्जी. Clear? Okay. Now this is an energy required process. म्हणजे आता एक बघा, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह म्हटलं, म्हणजे याचा अर्थ या प्रोसेसला, या रिएक्शनला एनर्जी काय असणार? रिक्वायर्ड, लागणार असणार. आणि ज्या प्रोसेसला, ज्या एनर्जीला, ज्या रिएक्शनला एनर्जी लागते, एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते, अशा रिएक्शनला आपण एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतो. दोन प्रकारच्या रिएक्शन्स आहेत थर्मलच्या बाबतीत, एक आहे एंडोथर्मिक, दुसरे एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे जी रिएक्शन एक्झिस्ट करते, बाहेर टाकते, बाहेर सोडते, ती रिएक्शन किंवा ती प्रोसेस. आणि एंडोथर्मिक म्हणजे ज्याला रिएक्शन, ज्या रिएक्शनला घडण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करावं लागते, द्यावं लागते, ती एनर्जी म्हणजे कोणती? ती प्रोसेस म्हणजे कोणती? एंडोथर्मिक प्रोसेस. आणि दुसरी एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक म्हणजे एनर्जी एक्झिस्ट होणे, एंडोथर्मिक म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड असते. क्लिअर? ओके. बघा इथे दिलंय, मेटल आहे, हा M आहे, हा G स्टँड फॉर गॅसियस आयसोलेटेड आयटम घेतला आपण, एनर्जी प्रोव्हाइड केली त्याला आपण, त्याला ती एनर्जी जी प्रोव्हाइड केली आहे त्यामुळे एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. म्हणजे ही जी एनर्जी आहे याला म्हटलं बघा, ब्रॅकेटमध्ये दिला I फर्स्ट. ब्रॅकेटमध्ये काही दिलेलं आपण I फर्स्ट, हा लिहिलं ना, I फर्स्ट दिसते. I फर्स्टचा अर्थ आयनायझेशन एनर्जी फर्स्ट किंवा फर्स्ट आयनायझेशन एनर्जी, किंवा याला काय म्हणतात? फर्स्ट आयनायझेशन एनर्जी. त्याला कधी कधी असं सुद्धा म्हणतात IE फर्स्ट, असं सुद्धा लिहितात. आयनायझेशन एनर्जी फर्स्ट असं सुद्धा आपण याला लिहू शकतो. ओके. कळाला? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम outermost cell or valence cell of an isolated gaseous atom of an element in its ground state to form cation is called as ionization energy or ionization potential. Clear? पुढचा पार्ट बघू आता. आता बघा इथं थोडंसं तुम्हाला चित्राद्वारे आपण एक्सप्लेन करू. या ठिकाणी ह्या चित्राद्वारे आपल्याला सांगता येईल काय दिसते. या ठिकाणी आयोनायझेशन एनर्जी आपल्याला बघायची आहे. आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतात त्याला. ओके. दिस इज द एनर्जी नीडेड टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन फ्रॉम अन आयसोलेटेड ॲटम ऑर मॉलिक्यूल. इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करायचं आपल्याला कुठून? आयसोलेटेड ॲटम किंवा मॉलिक्यूल मधून. अगदी सिंपल आहे. बघा, सोलर एनर्जी समजा आपण प्रोव्हाइड केली, हा इलेक्ट्रॉन आहे, या इलेक्ट्रॉनला, या ॲटमला एनर्जी आपण प्रोव्हाइड केली, त्यामुळे काय झालं? हा जो एक इलेक्ट्रॉन आहे बघा, हा इलेक्ट्रॉन एक फ्री होऊन चाललं, म्हणजे रिमूव्ह होत आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही जी फिनॉमिना आहे, याला याचा अर्थ काय म्हणायचा आपला? आयोनायझेशन. म्हणजे असा इलेक्ट्रॉन व्हॅलन्स सेल मधला, ही व्हॅलन्स सेल कशी आहे किंवा आउटरमोस्ट सेल बघा ना, हा न्यूक्लियस आहे. पॉझिटिव्ह चार्ज, हा लाल कलरचा पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन आहे, हे व्हाईट कलरचे न्यूट्रल काय म्हणू आपण त्याला न्यूट्रॉन आहे. आणि ही जी पहिली कक्षा आहे त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, आणि दुसरी जी कक्षा आहे त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स होते, त्यातला एक इलेक्ट्रॉन एनर्जी, सोलर एनर्जी प्रोव्हाइड झाल्यामुळे, सोलर रेडिएशनमुळे बाहेर पडला. मग ही जी अमाऊंट ऑफ सोलर एनर्जी जी आहे रिक्वायर्ड टू रिमूव्ह दिस इलेक्ट्रॉन इज नोन ॲज आयोनायझेशन एनर्जी ऑर आयोनायझेशन पोटेन्शियल. क्लिअर? बरं, याच्यात नाही कळलं तर दुसरा याच्यात तर नक्कीच कळेल तुम्हाला. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे बघा काय, सरळ काय दिसते आपल्याला या ठिकाणी, की हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी. हा इलेक्ट्रॉन मग तुम्ही सोलर एनर्जी रिमूव्ह करा का स्वतः एनर्जी प्रोव्हाइड करून त्याला रिमूव्ह करा. म्हणजे काय दाखवलं आपण? हे चित्र असं दाखवलं याच्यामध्ये, की हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय, ओढतोय. मग याला जी एनर्जी खर्च करावी लागते हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी, दॅट एनर्जी इज नथिंग बट आयोनायझेशन एनर्जी, और दिस एनर्जी इज नथिंग बट आयोनायझेशन पोटेन्शियल. इथे तीच डेफिनेशन आपण मेन्शन केलेली आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर दिस पर्सन टू रिमूव्ह दिस इलेक्ट्रॉन. ओके, दिस इज नोन ॲज अ आयोनायझेशन एनर्जी. ओके, चला. आणि आता महत्वाचा पार्ट यामध्ये बघा, आपण म्हटलं की एनर्जी प्रोव्हाइड केली, इलेक्ट्रॉन बाहेर पडला, एनर्जी प्रोव्हाइड केली, इलेक्ट्रॉन बाहेर पडला, हा कॅटॉनमध्ये कन्वर्ट झाला. पण एकच इलेक्ट्रॉन बाहेर पडला, म्हणजे याचा अर्थ जी आहे, एक मिनिट याला मी साईडला ठेवतो कुठेतरी. बघा आता इथे एकच इलेक्ट्रॉन बाहेर पडला, हा
म्हणजे याला म्हटलं आयनायझेशन एनर्जी फर्स्ट. दिसते इथे आयनायझेशन एनर्जी फर्स्ट. आता ही जी प्रोसेस आहे पर्टिक्युलर ही वरची रिॲक्शन, या प्रोसेसमध्ये एकच स्पेसिफिक इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणजे याला म्हटलं फर्स्ट आयनायझेशन एनर्जी. बघितलं फर्स्ट आयनायझेशन एनर्जी, त्याला आपण I1 ने डिनोट केलं. मग असंच करस्पॉन्डिंग एक एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तर समजा सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, थर्ड इलेक्ट्रॉन, फोर्थ इलेक्ट्रॉन असे रिमूव्ह झाले. मग आयनायझेशन एनर्जी सेकंड, आयनायझेशन एनर्जी थर्ड, आयनायझेशन एनर्जी फोर्थ. आणि इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला तो सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, सेकंड आयनायझेशन एनर्जी. थर्ड इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, थर्ड आयनायझेशन एनर्जी. फोर्थ इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, फोर्थ आयनायझेशन एनर्जी. ओके, म्हणजे पर्टिक्युलर मग अशा वेळेस काय होईल, जेव्हा पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला त्यावेळेस कॅटायन फॉर्म झाला आणि फर्स्ट आयनायझेशन. जेव्हा दुसरा इलेक्ट्रॉन त्याला सेकंड I2 म्हटलं आपण, म्हणजे आयनायझेशन एनर्जी सेकंड. पण अशा वेळेस डायपॉझिटिव्ह आयन तयार होईल, मग ट्रायपॉझिटिव्ह आयन, मग टेट्रापॉझिटिव्ह आयन, असं सुद्धा या तयार होईल. म्हणजे इथं बघा आयनायझेशन फर्स्ट, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला यामध्ये, म्हणजे सिंगल पॉझिटिव्ह आयन फॉर्म झाला, कॅटायन फॉर्म झाला. आयनायझेशन फर्स्ट, आयनायझेशन सेकंड, आयनायझेशन थर्ड, आणि असंच यामध्ये खाली सुद्धा हे आयनायझेशन पुढे आहे आयनायझेशन फोर्थ. आता यामध्ये एक लक्षात घ्या, बघा पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह आपण इथून केला, म्हणजे एक न्यूट्रल, दुसरा कॅटायन मधून रिमूव्ह केला, म्हणजे ऑलरेडी डिफिशियंट आहे तिथून रिमूव्ह करते. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, आयनायझेशन एनर्जी जी आहे ही फर्स्ट, आयोनायझेशन एनर्जी ही सेकंड, आयोनायझेशन एनर्जी ही थर्ड, आणि आयनायझेशन एनर्जी ही फोर्थ. काळजीपूर्वक लक्ष द्या. आता यामध्ये ही जी आयनायझेशन एनर्जी आहे बघा, पहिल्यामधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय आपण, काही जास्त न्यूट्रल मॉलिक्युल आहे त्यामुळे न्यूट्रल ॲटॉमिक एनर्जी जास्त लागणार नाही, एक कंपॅरिझन करू आपण. पण यामध्ये सेकंडमध्ये जे रिमूव्ह करतोय आपण तो या ऑलरेडी कॅटायन आहे, म्हणजे डिफिशियंट सेंटर आहे. इलेक्ट्रॉनची पहिली स्थिती कमी करता येईल, तिथून पुन्हा एक इलेक्ट्रॉन काढून घेतोय, म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी याला लागणारी ही पहिल्यापेक्षा जास्त लागेल. दुसऱ्या आयनायझेशन जे आहे त्यापेक्षा तिसऱ्याला जास्त लागेल. तिसऱ्या आयनायझेशन नंतर चौथी जे आयनायझेशन पोटेन्शियल आहे किंवा आयनायझेशन एनर्जी आहे ती जास्त लागेल. म्हणजे थोडक्यात काय की आयनायझेशन एनर्जी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ याचं जर कंपॅरिझन केलं तर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर फोर्थ आयनायझेशन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द थर्ड, सेकंड अँड फर्स्ट. मग ते 1 by 1 असं आपण म्हणू शकतो. थर्ड आयनायझेशन एनर्जी, थर्ड आयनायझेशन एनर्जी is greater than that of second and first. Second is greater than that of the first. अशा पद्धती आपल्याला ते सांगता येईल. कारण दुसरा जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय नंतरचा आपण, तो कुठून करत असतो, तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो आम्ही कॅटायन मधून, की ज्या ठिकाणी ऑलरेडी डिफिशियन्सी आहे त्याच डिफिशियन्स सेंटर मधून परत त्याला डिफिशियंट करायचं, म्हणजे रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी कशी लागेल, जास्त लागेल. क्लिअर, लक्षात आलं. म्हणजे हे असं फर्स्ट आयनायझेशन, सेकंड आयनायझेशन, थर्ड आयनायझेशन, फोर्थ आयनायझेशन असं आयनायझेशन याचं एखाद्या ॲटमचं होऊ शकतं, हे याच्यावरून क्लिअर. ओके, आता आयनायझेशन पोटेन्शियल किंवा आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय, फर्स्ट कशी असते, सेकंड कसं असतं, त्याच्याबद्दल माहिती मिळाली. आता ऍक्च्युअल पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. व्हॉट इज द ऍक्च्युअल ट्रेंड ऑफ आयनायझेशन एनर्जी इन पिरियड और इन ग्रुप, किंवा त्याला दुसऱ्या शब्दात काय म्हटलं, पिरियडिक व्हेरिएशन्स ऑफ आयनायझेशन एनर्जी और आयनायझेशन पोटेन्शियल. आयनायझेशन एनर्जी किंवा आयनायझेशन पोटेन्शियलचं पिरियडिक व्हेरिएशन्स आपल्याला बघायचे. पिरियडिक व्हेरिएशन म्हणजे ती आयनायझेशन पोटेन्शियल जी आयनायझेशन एनर्जी कशी व्हॅरी होते, इनक्रीज कशी होते, डिक्रीज कशी होते पिरियडमध्ये, इनक्रीज होते का डिक्रीज होते पिरियडमध्ये, ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. ओके ओके, नाउ नेक्स्ट फर्स्ट पार्ट घेऊ आपण, इन पिरियड. दॅट मीन्स व्हेरिएशन्स ऑफ आयनायझेशन एनर्जी और आयनायझेशन पोटेन्शियल इन पिरियड. म्हणजे आम्हाला आता बघायचं आहे की आयनायझेशन एनर्जीचं व्हेरिएशन कसं होतं पर्टिक्युलर इन अ पिरियड, पिरियडमध्ये किंवा त्याला रो मध्ये म्हणतो आपण. मग आता स्टार्टिंग घेऊ आपण, सुरुवात करू की आता मी काय करतोय, एका पिरियडिक टेबलमध्ये एका रो मध्ये एका पिरियडमध्ये लेफ्ट टू राईटला मूव्ह होतोय. म्हणून इफ यू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, then value of ionization energy goes on increasing with increasing an atomic number. बघा काय लावला इथे, हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा. आयनायझेशन एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग, गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे आयनायझेशन एनर्जी काय होते, अशी इकडून इकडे गेलो आपण तर ती काय होतं, इन्क्रीज होत चालली. सेम टाइम त्याच वेळेस काय होतं, ॲट सेम टाइम आयनायझेशन पोटेन्शियल increases, same time ionization atomic number also increases, because you know that if we move from left to right, म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये आपण लेफ्ट टू राईट ला चाललो. एक्झाम्पलच घेऊ आपण. एक्झाम्पल मध्ये आता इथली तो पुढे आहे दिलेलं पण बघा, बेरिलियम, atomic number of beryllium equal to 4.
Okay, now it is present in a second A group. Now this is the left position. If we move from the left to right in modern periodic table, for example, for here fluorine पर्यंत आलो. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरीन? 9. म्हणजे काय झालं की बेरिलियम टू फ्लोरीन आपण जसं पिरियडिक टेबल मध्ये मूव्ह झालो लेफ्ट टू राईट, ॲट दॅट टाइम आयनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस विथ ॲटॉमिक नंबर. ओके, विथ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल, आयनायझेशन एनर्जी काय होत राहते? इन्क्रीज होत राहते. क्लिअर? ओके. आता आपण यातला एक पार्ट जो आहे तो हाही माहिती आहे. म्हणजे बघा आता इथे एक आपण तुम्हाला डायग्रामच दाखवतो सुरुवातीची. या ठिकाणी बघा आता. Now this is a modern periodic table. A modern periodic table आहे. Okay. Now in that modern periodic table, if we move from left to right, that means from this lithium or beryllium to fluorine. या fluorine पर्यंत आपण move झालो. Then what happen? Then ionization energy or ionization potential increases. Ionization potential or ionization increases. But same time atomic number also increases. बघा 3, 4, 5, 6. That means ॲटॉमिक नंबर ऑल्सो इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर सुद्धा काय झाला त्यामध्ये इन्क्रीज झाला. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा या ठिकाणी तुम्हाला ट्रेंडचा पॉईंट आहे, व्हेरिएशनचा पॉईंट आहे, तो महत्वाचा आहे आणि ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, दॅट्स वाय म्हणून आपण इथे लिहिले वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन मॉडर्न पिरियडिक टेबल पर्टिक्युलरली इन अ पिरियड. ओके, देन आयनायझेशन एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. अगेन आता नेक्स्ट पॉईंट काय म्हणतो बघा. वी नो दॅट ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आत्ताच आपण डिस्कस केलं. कारण कालच्या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक साईज बद्दलच बोललो होतो, ॲटॉमिक रेडियस बद्दलच बोललो की ॲटॉमिक रेडियसमध्ये आपण पिरियडिक टेबलच्या बाबतीत आणि पर्टिक्युलर पिरियडच्या बाबतीत असं म्हटलं की वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण मूव्ह झालो. देन व्हॉट हॅपन? ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडिया डिक्रीजेस. म्हणजे परत एकदा तेच ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडिया डिक्रीजेस. म्हणजे काय झालं? लिथियम आणि फ्लोरीन याची जर आपण विचार केला तर फ्लोरीनची जी साईज आहे ती कमी आहे कशापेक्षा? या बेरिलियम किंवा लिथियम पेक्षा. म्हणजे साईज काय झाली? मात्र डिक्रीज झाली. ॲटॉमिक रेडियस काय झाली? डिक्रीज झाली. म्हणजे ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत चालली आहे, पण आयोनायझेशन पोटेन्शियल मात्र इन्क्रीज होत चाललं आहे. त्याचबरोबर ॲटॉमिक नंबर सुद्धा काय होत चालला आहे? इन्क्रीज होत चालला आहे. मग आता महत्वाचा पॉईंट ना लक्षात घ्या. If size decreases, then what happens? Distance between valence shell electron and nucleus. म्हणजे न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन मधलं जे अंतर आहे ते कमी कमी होत चाललंय, कारण साईज कमी कमी होत चालली. दॅट मीन्स अट्रॅक्शन फोर्स इन बिटवीन व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस डिक्रीजेस इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मग आता सिंपल आहे, सरळ लक्षात घ्या तुम्ही. साईज कमी कमी होत चालली म्हटलं आपण, असं जर असेल अट्रॅक्शन फोर्स वाढत असेल तर इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होईल का? व्हॅलेन्स शेल मधला इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होईल का? नाही. व्हॅलेन्स शेल मधला इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होणार नाही. म्हणजेच काय येईल? अमाऊंट ऑफ एनर्जी वाढत जाईल. रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी टू रिमूव्ह द व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन इन्क्रीज जाईल. म्हणूनच या ठिकाणी आपण मेन्शन करताना हा इन्क्रीजिंग शब्द टाकला आहे की इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट आयनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस. ओके, परत पुढचं काय म्हटलं? Now as the atomic number increases, positive charge on the nuclear, positive charge म्हणा किंवा nuclear charge increases. म्हणजे positive charge on the nucleus increases किंवा nuclear charge increases. That means attraction force in between electron and nucleus also increases. That's why amount of energy to remove the valence shell electron increases, and thus removal of electron require more amount of energy if we move from left to right. असा त्याचा अर्थ कळालं. म्हणजे व्हॉट हॅपन इन पिरियड? व्हॉट इज द व्हेरिएशन्स ऑफ आयनायझेशन पोटेन्शियल इन अ पिरियड? व्हेरिएशन असं होतं की मूव्ह झालो आपण लेफ्ट टू राईट, फॉर एक्झाम्पल इन सेकंड रोल लिथियम टू फ्लोरीन, तर काय होतं? आयनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीज होत जातं. हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट. ओके, नाउ नेक्स्ट. ओके, हे बघा इथे दिलेलेच आपण. Now therefore ionization energy goes on increases from left to right. हे बघा इथे दाखवले आपण आता इथून. ही आपली आहे लेफ्ट साइड म्हणजे पिरियडिक टेबलची आणि ही आहे राईट साइड पिरियडिक टेबलची. ओके, म्हणजे काय झालं इकडे या ठिकाणी गोज ऑन इन्क्रीजिंग ती व्हॅल्यू जी आहे ती काय होत चालली आहे त्यामध्ये इन्क्रीज होत चाललेली आपल्याला दिसते. क्लिअर? आणि आता ग्रुपचं बघू आपण. ग्रुपमध्ये काय आहे तेही आपण बघणार आहोत. क्लिअर?
ओके, नेक्स्ट घेऊ आता. हे लक्षात आलं, याचे व्हॅल्यू सुद्धा तुमच्या इथे दिलेले आहेत. आपल्याला व्हॅल्यू सांगायचे तर व्हॅल्यू सुद्धा दिलेले आहेत बघा. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ लिथियम? नाउ आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ लिथियम इज 520. याचं आयनायझेशन पोटेन्शियल किती आहे? 520 एवढं आयनायझेशन पोटेन्शियल आपल्याला लिथियमचं ऑलरेडी त्यामध्ये या डायग्राम मध्ये सुद्धा, या पिक्चर मध्ये सुद्धा काय केलेलं आहे, मेन्शन केले आहे. आणि ते कशामध्ये असतं? ते आयनायझेशन पोटेन्शियल असतं ते किलो जूल पर मोल मध्ये असतं. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला आयनायझेशन पोटेन्शियलचे व्हॅल्यू दिलेले आहेत, पण ऍक्च्युअली ते कशामध्ये आहे? त्या आहे केजी, किलो जूल पर मोल. यामध्ये असं पर मोल असं लिहा किंवा मोलच्या डोक्यावर इन्व्हर्स द्या, -1 द्या. ठीक आहे. किलो जूल पर मोल म्हणजे याची व्हॅल्यू लिथियमची किती आहे? 520 किलो जूल पर मोल. आणि व्हॉट अबाउट द व्हॅल्यू, आयनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ फ्लोरीन? 1681 एवढी व्हॅल्यू आहे. म्हणजे बघा इथे 1681 आहे फ्लोरीनची आणि लिथियमची मात्र 520 आहे. ठीक आहे, म्हणजे वाढत चालली, हे क्लिअर आता. ओके, चला पुढचा टप्पा घेऊ आपण आता. व्हॉट हॅपन, what is the trend or variations of ionization potential in group? हे आता पिरियड मध्ये, हा जो आहे आपण हा काय पिरियड घेतला. आता आपण कशामध्ये बघू? इन अ ग्रुप मध्ये ऍक्च्युअल काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. इन अ ग्रुप बघा. इन अ ग्रुप व्हॉट हॅपन, ग्रुप मध्ये काय होतं बघा. आता एक लक्षात घ्या, थोडस तुम्हाला मागचा टेबल घेतो मी इथे. आता सगळ्यांचं लक्ष आहे बघा. या ठिकाणी आता आपण म्हणतो इन्क्रीज होत जाते म्हटलं आपण. थोडंसं काही पॉईंट्स याच्यामध्ये जे आहेत ते डिस्टिंग्विश पॉईंट्स आहे, म्हणजे आपण एक्सेप्शनल केसेस आहेत बघा. लिथियमची किती आहे? 520. बेरिलियमची किती आहे? 899, म्हणजे जवळपास 900. बोरॉनची किती आली? अरे वा, बोरॉनची तर 800 आहे, म्हणजे इथे डिक्रीज झाली. बरं, पुढे जाऊ. कार्बनची इन्क्रीज झाली, नो प्रॉब्लेम. नायट्रोजनची इन्क्रीज झाली, नो प्रॉब्लेम. ऑक्सिजन, अरे इथे मात्र परत डिक्रीज झाली. ओके, इन्क्रीज झाली पाहिजे ना. आणि फ्लोरीनची पण समजा आहे, ठीक आहे. आणि निऑनची पण यामध्ये आहे, ते मान्य आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय दिसतं आपल्याला, ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला यामध्ये चेंजेस यामध्ये आपल्याला दिसतात. इन्क्रीजिंग व्हायला पाहिजे, पण हे 2-3 ठिकाणं अशी आहेत की ज्यामध्ये काय आहे, थोडंसं इरेग्युलरिटी आहे इन केस ऑफ इन्क्रीजिंग आयनायझेशन. मग असं का? बोरॉनच्या केसमध्ये असं का? ऑक्सिजनच्या, हे जनरल पाहू आपण. तर हे जे अपवाद केस आहे याचं काय म्हणणं आहे हे इथं एक्सप्लेन केलंय बघा. एक्सेप्शन जे आहेत, काही अपवादात्मक घटना ज्यामध्ये आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पहिला हा तुम्ही लक्षात घ्यायचा आपल्याला या ठिकाणी. तो म्हणजे बघा, जर ऑर्बिटल हाफ फील्ड असेल, काळजीपूर्वक आहे का, म्हणजे अर्धी भरलेली, म्हणजे उदाहरण बघा, अर्धी भरलेली ऑर्बिटल तुम्हाला दाखवतो यामध्ये हाफ फील्ड. ही बघा इथं या केसमध्ये ही हाफ फील्ड आहे. ही फुल फील्ड आहे आणि यामध्ये 3 आहेत. पी ची कॅपॅसिटी 6 ची आहे, पण त्यामध्ये 3 आहे, म्हणजे हाफ फील्ड. आणि हे बघा, ही जी आहे ही फुल फील्ड आहे. यामध्ये 8 ला 8 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे फुल फील्ड आहे. ही जी आहे ही फुल फील्ड आहे. म्हणजे हाफ फील्ड आणि फुल फील्ड ऑर्बिटल जे आहे यांच्यामधून इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम completely filled or half filled orbit increases, or much more energy required to remove from that orbit, from that valence electron. म्हणून इथं काही केस अपवाद आहे बरं. काही दिले बेरिलियम, नायट्रोजन, निऑन हे जे केस दिले आपण, आणि तिसऱ्या पिरियडमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, आर्गॉन हे जे केस दिले यामध्ये तेच आहे. त्याचे ऑर्बिट जे आहे ते हाफ फील्ड आहे आणि फुल फील्ड आहे. त्याच्यामुळे तसं त्याच्यामध्ये एनर्जी थोडीशी काय झाली आहे, फ्लक्च्युएट झाली आहे. ओके, आता हे कशामुळे सांगतो तुम्हाला, हे कशासाठी, हा कसा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा यामध्ये. कारण आता शेवटी आपण हा आर्गॉन घेतला किंवा हे कुठे गेले, एक मिनिट, हा हे जे घेतले यामध्ये, तर काय असतं, यांना इलेक्ट्रॉन देण्याचीही गरज नाही, इलेक्ट्रॉन घेण्याचीही गरज नाही. ओके, झिरो ग्रुप मधले जे असतात त्याच्यामुळे काय, त्याची स्टॅबिलिटी मेंटेन असते, म्हणून एनर्जी जी आहे ती रिक्वायर्ड एनर्जी जास्त असते. ओके, आता आपण इन पिरियड काय बघू आता. What is the variations actual in period? Okay, in group, period नाही, in a group, if we move from top to bottom, म्हणजे आपण टॉप टू बॉटम मूव्ह झालोय. तर उदाहरणार्थ बेरिलियम पासून बॅरियम पर्यंत आपण मूव्ह झालोय ग्रुपमध्ये. आता ग्रुपच्या बाबतीत बोलतोय, म्हणजे मी आता बॅरिलियमवर उभा आहे, मी हळूहळू खाली येत आहे
कुठे बॅरियम पर्यंत. तर अशा वेळेस काय होतं, त्याची जी एनर्जी आहे आयनायझेशन एनर्जी ती मात्र डिक्रीज होत चालली. म्हणजे आता डिस्टिंग्विश पॉईंट लक्षात घ्या. पिरियडमध्ये ओके, पिरियडमध्ये एनर्जी इन्क्रीज होत चालली आहे. आणि ग्रुप जर घेतला आपण तर ग्रुपमध्ये एनर्जी मात्र काय होत चालली आहे, डिक्रीज होत चालली आहे. म्हणजे इथे डिक्रीज आणि या ठिकाणी इन्क्रीज. म्हणजे हा डिस्टिंग्विश पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे इफ वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम और गोज ऑन डाउनवर्ड साइड इन अ group of modern predictable, then ionization potential or ionization energy decreases, okay, as increasing atomic number or with increasing atomic number. आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात घ्या. असं का बरं झालं? आपण पिरियडच्या बाबतीत असं म्हटलं होतं की इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट आयनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर वाढला तर आयनायझेशन पोटेन्शियल वाढला असं म्हटलं आपण. इथेही ॲटॉमिक नंबर वाढलाच ना, मग ॲटॉमिक नंबर वाढला तरी आयनायझेशन पोटेन्शियल डिक्रीज का झालं? बिकॉज इन केस ऑफ पिरियडच्या केसमध्ये ॲज दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन और ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, इन्क्रीजिंग इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याच सेलमध्ये होतो. दॅट मीन्स देर इज नो इन्क्रीजिंग नंबर ऑफ सेल. नंबर ऑफ सेल वाढत नाही, इन्क्रीज होत नाही. नंबर ऑफ सेल तेवढ्याच त्याच्यामध्ये राहतात. कुठे? पिरियडच्या केसमध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन वाढलाय. त्याच्यामुळे काय झालं, ती साईज जी आहे ती इन्क्रीज होण्याच्या ऐवजी डिक्रीज झाली. आणि साईज जर डिक्रीज होत असेल तर आयनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीज. म्हणजे तुम्ही आता सगळ्यात महत्वाचं पण म्हणून मी म्हटलं की ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक एरिया हा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. यावर पुढची सगळ्या प्रॉपर्टी डिपेंड आहे. म्हणूनच तो सुरुवातीला शिकवला जातो. व्हिडिओ ऑन करून ठेवा. ओके, तर आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय म्हटलं, साईजची रिलेशन पाहतोय आपण. ॲटॉमिक साईजची रिलेशन आपण स्टडी करतोय. लक्षात घ्या, ॲटॉमिक साईज जर लक्षात घ्या, ॲटॉमिक साईज जर या ठिकाणी समजा इन्क्रीज झाली, ॲटॉमिक साईज जर इन्क्रीज झाली असेल तर आयपी जे व्हॅल्यू आहे आयनायझेशन पोटेन्शियल जे आहे ते आयनायझेशन पोटेन्शियल काय होतं, डिक्रीज होतं. समजून घ्या. ओके, हा डिक्रीज. ॲटॉमिक साईज जर या ठिकाणी डिक्रीज झाली तर आयनायझेशन पोटेन्शियल काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, आता या ठिकाणी जरी या ठिकाणी आपण म्हटलं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत चालला बाबा, पण साईज आयनायझेशन पोटेन्शियल डिक्रीज का होत चाललंय? ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला म्हणून या ठिकाणी काय झालं, साईज इन्क्रीज झाली. कारण हा जो ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला आहे की हा एका दोनांनी झाला नाही. एका दोनांनी ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झालेला नाही. कसं बघा, आता इथे सांगतो बघा. या ठिकाणी आपण किंवा आपण सुरुवातीला जाऊ, या लिथियमचा किंवा बेरिलियमचा घ्या. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 4. किती आहे बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर? कुठे गेलं? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 4 आहे. ओके, बोरॉनचा किती आहे, 5 आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर किती वाढला इथं, फक्त 1ने. एक ॲटॉमिक नंबर वाढत आहे, फक्त 1ने वाढत आहे. म्हणजे त्यामुळे नंबर ऑफ सेल नाही वाढला इथे. तो इन्क्रीजिंग जो नंबर आहे इलेक्ट्रॉनचा तो त्याच ऑर्बिटमध्ये आहे, त्याच सेलमध्ये आहे. सेलची संख्या वाढलेली नाही. पण आता इथे घ्या, आता आपण ग्रुपमध्ये बघतोय ना सध्या, ग्रुपमध्ये घ्या. हा ग्रुप आहे. ओके, या ग्रुपमध्ये ॲटॉमिक नंबर किती आहे इथे, 4. आणि या ठिकाणी किती आला, 12. इथे 20. म्हणजे बघा ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स यापेक्षा किती वाढले, 8 इलेक्ट्रॉन वाढले. म्हणजे एक सेल वाढली. काय झाली, एक सेल इन्क्रीज झाली. म्हणजे पहिली किती सेल होती, समजा इथे यामध्ये आपण पकडू 2च सेल होत्या. आता या मॅग्नेशियम मध्ये 1, 2 आणि ही तिसरी सेल झाली मॅग्नेशियम. म्हणजे सेल वाढली. सेल वाढले म्हणजे याचा अर्थ काय झाला, यामध्ये सेल वाढली म्हणजे साईज वाढली. म्हणजे बघा साईज वाढली, साईज वाढली म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल काय होईल, बोला. नाही नाही ना, हे काही इथे लिहिलेलं नाही. हे बघा हे रिलेशन लक्षात ठेवा. साईज वाढली, आयनायझेशन पोटेन्शियल हा एरो खाली आहे. खाली म्हणजे डाऊन म्हणजे डिक्रीज झाली. काय झाली, डिक्रीज झाली. असं तुम्हाला एवढं जरी लिहिलं नाही असं, साईज इन्क्रीजेस, साईज इन्क्रीज. हे बघा साईज इन्क्रीजेस, आयनायझेशन पोटेन्शियल डिक्रीजेस. साईज डिक्रीजेस, खाली एरो म्हणजे कमी होणे, डिक्रीजेस, आयनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस. असं त्याचं रिलेशन तुम्ही पेजवर लिहायचं, समजून घ्यायचं. कळतं ना? कारण काय, नंबर ऑफ सेल वाढल्या. सेल वाढल्या म्हणजे काय झालं, व्हॅलन्स सेलचं इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं डिस्टन्स वाढलं की कमी झालं, कोण सांगतं?
परत एकदा ऐका, परत एकदा ऐका. सेलची संख्या वाढली, कक्षा वाढल्या, म्हणजे न्यूक्लियसचं केंद्रकाचं आणि व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनचं जे डिस्टन्स आहे ते वाढलं की कमी झालं? ते डिस्टन्स वाढलं. बरोबर, 100%. राईट राईट. म्हणजे ते डिस्टन्स वाढलं. मग डिस्टन्स जर वाढलं असेल तर अट्रॅक्शन फोर्स जो आहे इन बिटवीन न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन तो काय झाला? ऑटोमॅटिक डिक्रीज झाला. जसं जसं दूर दूर जाईल तसं अट्रॅक्शन फोर्स कमी होईल. मग त्याला त्या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी लागणारी एनर्जी कशी लागेल? कमी लागेल. म्हणून म्हटलं साईज वाढली, एनर्जी कमी लागली, म्हणजे आयनायझेशन एनर्जी कमी लागली. साईज कमी झाली, आयनायझेशन एनर्जी वाढली. ही रिलेशन तुम्ही लक्षात घ्या. आता दुसरा याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला, या आयनायझेशन एनर्जी जर आपल्याला एक्सप्लेन करायची, कन्सिडर करायची आहे की अशी डिक्रीज का होत जाते या ठिकाणी जरी ॲटॉमिक नंबर वाढला तरी, तर त्यासाठीचे काही मुख्य कारण आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत. ते 3 मुख्य कारण आहेत. हे इथपर्यंत आहे ना, हे व्हॅरिएशनचा पार्ट झाला, लक्षात घ्या. म्हणजे इथपर्यंतचा पार्ट हा महत्वाचा होता, तो संपलाही. समजा की इन ग्रुप और इन पिरियड आयनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं आणि कसं होतं ते झालं. आता आपल्याला मुख्य मुद्दा घ्यायचा आहे की ही जी डिक्रीजिंग व्हॅल्यू आहे इन अ ग्रुप पर्टिक्युलर, ना ग्रुपमध्ये आयनायझेशन पोटेन्शियलची किंमत व्हॅल्यू ही जशी आपण टॉप टू बॉटम खाली येत राहू तशी कमी कमी होत जाते का? तर हे एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपल्याला 3 मुख्य पॉईंट कन्सिडर करावे लागतात. तर ते 3 मुख्य पॉईंट किंवा 3 मुख्य फॅक्टर कोणती आहेत? ते 3 मुख्य पॉईंट और 3 मुख्य फॅक्टर आहेत. एक आहे इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज, जे तुम्ही मगाशीच आपण एक्सप्लेन केलेलं आहेच. दुसरं आहे स्क्रीनिंग इफेक्ट किंवा सीडिंग इफेक्ट, हे पण 12वीला होतं बऱ्याच वेळेस, तुम्हाला कळलं नाही माहित नाही. आणि तिसरं आहे इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर या 3 पॉईंटच्या द्वारे आपल्याला ही एक्सप्लेन करायचं आहे की बाबा ग्रुपमध्ये जसं आपण टॉप टू बॉटम येऊ, खाली टॉप कडून बॉटमकडे येऊ, त्यावेळेसची आयनायझेशन पोटेन्शियल डिक्रीज का होत आहे, डिक्रीज का होते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. मग ते आता आपण बघू या ठिकाणी काय, या 3 पॉईंटचा आधार घेऊन आपल्याला ते बघायचं आहे. 3 पॉईंटचा आधार घेऊन आपल्याला ते काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. चला मग पहिला पॉईंट घेऊ आपण आता, इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज. तसं तर आपण तो बघितलेलाच आहे. इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईजचा पॉईंट आपण तसाही बघितलेलाच आहे, पण आता चला याच्यामध्ये परत एकदा एक्सप्लेन करू. इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज जर इन्क्रीज झाली तर कसा फरक पडतोय तो आपण एकदा थोडक्यात यामध्ये आता एक्सप्लेन करू. बघा, ओके. इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज याच्यामध्ये जशी जशी साईज इन्क्रीज होत जाईल, ॲटॉमिक साईज जशी जशी यामध्ये ॲटॉमिक साईज जशी जशी इन्क्रीज होत जाईल, आपण टॉप टू बॉटम मूव्ह होत जातो त्यावेळेस. ओके. तर अशा वेळेस अट्रॅक्शन फोर्स कमी होत जाईल. जे मग आपण बोललोच, अट्रॅक्शन फोर्स जो आहे तो काय होत जाईल, त्यामध्ये कमी कमी होत जाईल. मग अट्रॅक्शन फोर्स हा लेस झाला, लेसर म्हटलंय म्हणजे अट्रॅक्शन फोर्स कमी होत झाला आहे. कशामधला? पर्टिक्युलर न्यूक्लियस मधला आणि या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन मधला. मग त्यामुळे काय होईल, रिमूव्ह ऑफ आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन मोर इझी. आउटरमोस्ट मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणे हे इझी होऊन जाईल. इझी होऊन जाईल म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह सच इलेक्ट्रॉन ते सुद्धा काय होईल, डिक्रीज होत जाईल. म्हणून ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली. यामध्ये ॲटॉमिक साईज जरी वाढली तरीही आयनायझेशन पोटेन्शियल काय झालं, डिक्रीज झालं. कारण साईजमुळं काय झालं, अट्रॅक्शन फोर्स डिक्रीज झाला, त्यामुळे इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी कमी खर्च करावी लागली. ओके. पुढचा टप्पा आता हा महत्वाचा, हा तुमच्यासाठी नवीन असेल किंवा तुम्ही ते कळलं नसेल त्यावेळेस, शिल्डिंग इफेक्ट. आता काळजीपूर्वक एकदा समजून घ्यायचं शिल्डिंग इफेक्ट काय आहे. आता शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय बघा, रिपल्शन एक्सपिरियन्स्ड बाय व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इनर सेल इलेक्ट्रॉन. तसं इथेही आपण लिहिले बघा, स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन ऑन कशावरती, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. समजून घ्या थोडंसं. याला स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग म्हणतात. उदाहरणार्थ बघा, अशा 2-3 लेअर समजा मुलांच्या बसलेल्या, मुलं बसलेली आहेत ना, त्याच्यावर 2-3 लेअर बसलेले आहेत असं आपण म्हणू. म्हणजे ओळी मुलांच्या 1, 2, 3. मग जो शेवटचा आहे मध्येच एखादा मुलगा, उंच असलेला मुलगा बसला किंवा त्यांनी असं वरती काही धरून ठेवलं तर मागच्या मुलांना दिसेल का? नाही दिसत. काय झालं म्हणजे तो इनर जो आहे, इनर मुलगा जो आहे, इनर इलेक्ट्रॉन जो आहे
तेच इलेक्ट्रॉन काय करतात, त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला रिपेल करतात, दूर ढकलतात. काय करतात, दूर ढकलतात. पण मग त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवर होतो की अट्रॅक्शन जे आहे इलेक्ट्रॉनचं, सॉरी अट्रॅक्शन जे आहे न्यूक्लियसचं, ते तिथपर्यंत पोहोचू देत नाही, व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन पर्यंत पोहोचू देत नाही. बरोबर आहे. मग दुसऱ्या शब्द एक सांगतो, शील्ड. शील्ड म्हणजे काय म्हणतो आपण, ढाल, हो की नाही. म्हणजे मध्येच जर मधले इलेक्ट्रॉन हे ढालीचं काम करत असेल, म्हणजे न्यूक्लियस आणि शेवटचा इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन यामध्ये मध्ये आपले इलेक्ट्रॉन इनर इलेक्ट्रॉन हे ढालीचं काम करत असेल, तर अट्रॅक्शन फोर्स ऑटोमॅटिक काय होईल, व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉनचा कमी होत जाईल. ओके, कमी होत जाईल. कारण काय, इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणारा हा न्यूक्लियस एकच आहे, पण इनर इलेक्ट्रॉन खूप सारे असतात की जे त्या व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉनला रिपेल करतात. काय करतात, रिपेल करतात. म्हणून काय म्हटलं, रिपल्शन एक्सपिरियन्स बाय व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जे असतं कशाचं, इनर इलेक्ट्रॉनचं, यालाच म्हणायचं स्क्रीनिंग इफेक्ट. ओके, यालाच काय नाव दिलं, स्क्रीनिंग इफेक्ट. आता बघा इथे या डायग्रामवरून तुम्हाला कळेल. आता एकदा मी रबर घेतोय पुसायला. ओके, ठीक आहे. हां, आता या ठिकाणी बघा इथे आता यामध्ये आपल्याला हा न्यूक्लियस आहे. हा जो दिसतोय तुम्हाला, कलर चेंज, हा आहे न्यूक्लियस. बघा इथे दिसतो ना, हा न्यूक्लियस आहे. क्लिअर. या न्यूक्लियस आणि हे जे हे आउटरमोस्ट सेल आहे, ही व्हॅलन्स सेल आहे, किंवा याला काय म्हटलं, आउटरमोस्ट सेल. इथे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन म्हणजे ही कोणती आली, SECWL, आउटरमोस्ट सेल आली. ही कोणती आली, आउटरमोस्ट सेल आली इथे. आता या आउटरमोस्ट सेलमध्ये ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन दाखवला एक आणि हा दुसरा दाखवला एक. उदाहरण समजा का, आता त्याच्यातली ही इनर सेल, ही जी इनर सेल आहे, ही दिसते ना, ही इनर सेल. मी याला कट करते, ही इनर सेल आहे. या इनर सेलमध्ये इलेक्ट्रॉन कोणकोणते आहेत, या इनर सेलमध्ये इलेक्ट्रॉन जास्त असणार, कारण इनर सेल भरेल तेव्हा आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन जाईल. हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, हा एक, असे खूप सारे इलेक्ट्रॉन या इनर सेलमध्ये असतात. इनर सेलमध्ये कधी जास्त इलेक्ट्रॉन असतात, आउटर सेलमध्ये, हे लक्षात घ्यायचं. आता ही जी लाईन दिसते ना आपल्याला, हा ॲरो, हा इलेक्ट्रॉनचा अट्रॅक्शन फोर्स आहे. बघा दिसतंय, अट्रॅक्शन फोर्स आहे. म्हणजे याला, हा जो न्यूक्लियस आहे या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो एकाच फोर्सने. बघा अट्रॅक्शन फोर्स त्याचा एकच इथे आहे, दिसतोय की एकच ॲरो दिसतो आपल्याला. एकच ॲरो या अट्रॅक्शन फोर्सचा दिसतोय हा. परंतु रिपल्शन जे आहे या इलेक्ट्रॉनचं, बघा हा इलेक्ट्रॉन रिपेल करतोय, हा इलेक्ट्रॉन रिपेल करतो, हा इलेक्ट्रॉन, म्हणजे पर्यायानं हे रिपल्शन फोर्स त्याचा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात काय, ही जी इलेक्ट्रॉनची पळी आहे मधली, किंवा आपण म्हणू त्याला स्क्रीन आहे जी मधली इलेक्ट्रॉनची, ती इफेक्ट डेव्हलप करतात, त्याला म्हणतात स्क्रीनिंग इफेक्ट, किंवा ती सीड करतात हा अट्रॅक्शन फोर्स, त्याला म्हणायचं काय, शील्डिंग इफेक्ट. ओके. आणि यामुळे या इलेक्ट्रॉनवर जे अट्रॅक्शन असणार आहे, या न्यूक्लियसचं, किंवा याच्यावर न्यूक्लियसचा जो कंट्रोल या इलेक्ट्रॉन असणार आहे तो डिक्रीज होऊन जातो. आणि तो का डिक्रीज झाला, तर हे इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतो. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होतो म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी कमी लागते. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कमी लागली म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल काय होत जातं, डिक्रीज होत जातं. म्हणजे आपण जे म्हटलं ना की आयोनायझेशन पोटेन्शियल डिक्रीज का होत जातं, ते तोचा हा दुसरा फॅक्टर शील्डिंग इफेक्ट. म्हणजे इथं काय दिलं बघा, मोर द नंबर ऑफ इनर सेल जेवढ्या जास्त, स्ट्रॉंगर द स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट तेवढा जास्त. मध्ये बसलेली संख्या जेवढी जास्त असेल तेव्हा शेवटच्या व्यक्तीला बोर्ड पाहायचं असेल किंवा एखादं चित्र पाहायचं असेल तर त्याला अडथळा जास्त निर्माण होईल. सिंपल. ओके. सिन्स इन अ ग्रुप एव्हरी टाइम देर इज ॲडिशन ऑफ वन न्यू सेल. प्रत्येक वेळेस एक एक सेल ऍड झाली म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऍड झाले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऍड झालं म्हणजे रिपल्शन फोर्स जास्त वाढला. रिपल्शन फोर्स जास्त वाढला म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी जी आहे टू रिक्वायर द इलेक्ट्रॉन ही डिक्रीज झाली. काय झालं, डिक्रीज झाली. क्लिअर. ओके. इतक्यावरून आपल्याला ते कळालं. ओके. आता शेवटचा टप्पा याच्यामधला इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर झाला. 1-2 मिनिटं संपून टाकतो. इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर आता हे तर त्याच्याशी रिलेटेड आहे. आता मला सांगा, इफ वी मूव्ह फ्रॉम डाऊनवर्ड साईड, म्हणजे डाऊनवर्ड साईड म्हणजे कुठे, टॉप टू बॉटम आपण ग्रुपमध्ये गेलो. म्हणजे उदाहरणार्थ कुठून कुठे, उदाहरणार्थ आपण घेऊ सेकंड ग्रुप, बेरिलियम टू बॅरियम. इथे गेलो बेरियम टू बॅरियम पर्यंत आपण मूव्ह झालो. काय होईल, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला. किती इन्क्रीज झाला ते तुम्हाला माहिती. याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे आणि बॅरियमचा किती 56. किती पाहिला आपण बॅरियमचा
बॅरियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 56, 56, बरोबर आहे. बॅरियमचा किती आहे? 56 आहे. म्हणजे बघा किती इलेक्ट्रॉन, 52 इलेक्ट्रॉन वाढलेले आहेत, 52 प्रोटॉन वाढले, म्हणजे नंबर ऑफ सेल्स वाढल्या. नंबर ऑफ सेल्स काय झाल्या म्हणजे इथे यांनी 6 सेल ऑक्युपाय केल्या बॅरियमनी, आणि इथे यांनी 2 सेल ऑक्युपाय केल्या. म्हणजे बॅरिलियममध्ये 2च कक्ष आहे आणि बॅरियममध्ये बेरिलियममध्ये 2च कक्ष आहे आणि बॅरियममध्ये 6 कक्ष आहेत, 6 शेल्स आहेत. मार्क सिंपल. पुढचं मोठा, जर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जो आहे त्याचा डिस्टन्स इन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इनक्रीज. व्हाय? ड्यू टू नंबर ऑफ सेल इनक्रीजेस. देअरफॉर अट्रॅक्शन फोर्स इन बिटवीन व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस डिक्रीजेस. तो काय अट्रॅक्शन फोर्स काय होईल? डिक्रीज होईल. मग तो जर डिक्रीज झाला असेल, समजा तो जर कमी होत असेल तर काय होईल? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. ती एनर्जी सुद्धा कशी लागेल त्या ठिकाणी? कमी लागेल. ओके, असे हे 3 पॉईंट या ठिकाणी महत्वाचे आहे. म्हणून येते काय म्हणते, पहिले 2 पॉईंट जे घेतले आपण पर्टिक्युलर लक्षात घ्या. कोणते पहिले 2 पॉईंट घेतले? एक साईजचा घेतला आपण यामध्ये, हा साईजचा घेतला, दुसरा स्क्रीनिंग इफेक्टचा घेतला. ठीक आहे. तिसरा जो पॉईंट आहे, आता तिसरा पॉईंट घेतला आपण इनक्रीज. ते दोन्ही पॉईंट जे याचा इफेक्ट हा तिसऱ्याच्या अनुषंगाने आहे. ओके, फर्स्ट टू इफेक्ट nullify the effect of increase in atomic number. Hence, through increasing nuclear charge, nuclear charge वाढला, संख्या वाढली म्हणजे nuclear charge वाढला. While move downward in the group, it is not that much enough to counterbalance of the effect of increase. म्हणजे संख्या जरी वाढली, इथे किती आहे? 52 आहे बेरियम मध्ये समजा, म्हणजे 56 प्रोटॉन आहे, आणि यामध्ये बॅरिलियम मध्ये किती आहे? 4च प्रोटॉन आहे. पण डिस्टन्स मात्र काय झालंय? इन्क्रीज झालंय. शिडिंग इफेक्ट मात्र काय झाला? इन्क्रीज झालाय. त्यामध्ये साईज मात्र काय झाली आहे? इन्क्रीज झाली आहे. म्हणजे जो चार्ज वाढला तो चार्ज काय होतो? मात्र जरी वाढला असेल तरी तो न्यूट्रलाइज होतो किंवा त्याला नलफाय होऊन जातो, कमी होऊन जातो. या बाकीच्या हिशोबाने, म्हणजे साईजच्या आणि साईज म्हटलं लक्षात घ्या, साईजच्या आणि त्यामध्ये जी शिडिंग इफेक्ट डेव्हलप होणार आहे त्याच्या पर्यायानं जर आपण कम्पेअर केलं तर हा इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज हा कमी असतो, निग्लिजिबल असतो. म्हणून ऑटोमॅटिक काय होते? त्याचं आयनायझेशन पोटेन्शियल डिक्रीज होत जातं, आयनायझेशन पोटेन्शियल कमी कमी होत जातं. ओके, तर हाच पॉईंट यामध्ये आपल्याला मुख्यतः एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे. ओके, तर असा हा टोटल आपला आयनायझेशन पोटेन्शियलचा पार्ट आहे. तुम्हाला जर प्रश्न आला, सर प्रश्न आला मला तर कसं येईल? प्रश्न असा येईल, एक्सप्लेन द व्हेरिएशन ऑफ आयनायझेशन पोटेन्शियल इन पिरियड अँड ग्रुप. पिरियड आणि ग्रुपमध्ये आयनायझेशन पोटेन्शियलचं व्हॅरिएशन कसं होतं? की एक्सप्लेन द ट्रेंड ऑफ, एक्सप्लेन आयनायझेशन एनर्जी ट्रेंड इन अ पिरियडिक टेबल असं येईल, किंवा इन अ पिरियड असं येईल. म्हणजे आपल्याला ट्रेंड हा शब्द सुद्धा येऊ शकतो, की ती इन्क्रीज होते, डिक्रीज होते. मुख्य तुम्हाला तेच लिहायचंय की वेदर इट इज इन्क्रीजेस और डिक्रीजेस इन पिरियड, वेदर इट इज इन्क्रीजेस और डिक्रीजेस इन ग्रुप. हा मुख्य पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. मग बाकीचं जे लिहिलं आपण, हे एक एक्सेप्शन केस किंवा काय म्हटलं, हे 3 पॉईंट्स हे एवढे महत्वाचे त्याच्यामध्ये नाही, कारण याच्यावर सेपरेट क्वेश्चन असेल, याच्यावर सेपरेट क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे. हां, आता मला एक सांगा, यावर काही क्वेश्चन असेल तर पटापट विचारा, किंवा इतर काही अडचणी असेल किंवा आवाज येत नसेल काही असेल ते सांगा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आणि माईक ऑन करायचा.